डोंगरांच्या कुशीत बसलेलं एक छोटंसं शांत गाव, जे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातलं आहे. रविवारची दुपार होती. गावातला वारा पण मंद झाला होता. जणू काही सगळं शांत निवांत झालं होतं. घरांच्या अंगणात लहान मुलं मुली खेळत होती. कुठेतरी शेणाच्या चुलीचा धूर निघत होता. पण एका घराच्या अंगणात मात्र नेहमीसारखीच खळखळून हसणारी एक छोटीशी चिमुकली बागडत होती. 3.5 वर्षाची. हातात लहानसं खेळणं, तिच्या पावलांवर जमिनीचा मातीचा रंग आणि चेहऱ्यावर गोंडस निरागस हसू. घरात आई कामात गुंग होती. वडील काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आजी आजोबा शेतात गेले होते. त्या आईला वाटत होते की तिचं बाळ बाहेर अंगणातच खेळते, त्यामुळे काहीच काळजी नाही. घरातली कामे, छोट्या छोट्या गोष्टी, धावपळ आणि मधूनच बाहेर पाहत मुलीकडे नजर टाकणं, या सगळ्यात दुपार सरली. सावली लांब झाली. सूर्य थोडा झुकू लागला. आईने पुन्हा बाहेर नजर टाकली, पण अंगण रिकामं होतं. माझी मुलगी कुठे गेली असेल? कुणाच्या घरात गेली असेल का? मनात एक छोटासा प्रश्न आला. पण तरीही तिने विचार केला, बाळच तर आहे, 2 घरांमध्ये गेली असेल. मिनिटे जात होती, पण ती परत यायचं नाव घेत नव्हती. आईने तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात केली. अगं बाळा, ए बाळा, कुठे आहेस तू? पण शांत दुपारचं अंगण जणू गप्प बसलं होतं. एकही हाक परत आली नाही. थोड्याच वेळात आईच्या आवाजातला आत्मविश्वास कमी होऊ लागला. हाका चिंतेत बदलल्या. आवाजाला कंप फुटू लागला. पावलांची धडपड सुरू झाली. काहीच वेळात बातमी गावभर पोहोचली. ती चिमुकली दिसत नाही, कुठेच नाही. गावातली पोरं, तरुण, शेजारी सगळेच बाहेर पडले. कोणी विहिरीपाशी शोध घेत होतं, कोणी मंदिराजवळ, कोणी रस्त्याने धावत होतं. आई मात्र थरथरत्या आवाजात एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती, माझं बाळ शोधा, कोणीतरी माझ्या बाळाला शोधा ओ. दुपार संध्याकाळमध्ये बदलत होती आणि एका घरात आशेचा प्रकाश मंदावत चालला होता. या शोधात, या तळमळीत, या अस्वस्थ धडपडीमध्ये गावकऱ्यांना अजूनही विश्वास होता, आपली चिमुकली सापडेल, ती नक्की सापडेल. पण दिवस ओसरू लागला. सूर्य मावळतीला चालला होता. गावात हलक्या अंधाराची चादर पसरत होती. त्या शांत गावात भयाण भीतीची सावली पसरू लागली. दिवसभर केलेल्या शोधामुळे सगळे थकले होते, पण कुणाच्याही मनात थकवा नव्हता. कारण शोधणं थांबवणं म्हणजे आशा सोडणं होतं, आणि त्यासाठी कोणीही तयार नव्हतं. गावातली मुलं, तरुण, बाया, म्हातारे सगळे हातात मोबाईलची टॉर्च, कंदील, कधी कधी फक्त विश्वास घेऊन धावत होते. प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता, प्रत्येक पायवाट शोधून झाली होती. विहिरी, तळी, अगदी जंगलामध्येही शोध घेतला होता. तिथेही कोणी ना कोणी आवाज देत होतं, बाळा, अगं ए बाळा, ऐकू येते का तुला? कुठे आहेस? आईची अवस्था मात्र शब्दात मावणार नव्हती. डोळे लाल झाले होते, आवाज गेला होता, पाय थरथरत होते. ती फक्त एकाच हाकेत गुंतली होती, माझ्या बाळा, आईकडे परत ये, काहीतरी बोल ग, नाहीतरी हस तरी. पण शांततेने जणू तिला उत्तर दिलं होतं, तेही खूप कठोर. गावात हळूहळू एका भीतीचा आवाज घुमू लागला. एवढी छोटी मुलगी इतका वेळ कुठे राहील? काय झालं असेल? लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, कारण अशा वेळी गावातल्या प्रत्येक आई वडिलांच्या मनात एकच विचार फिरत होता, नेमकं आज तिच्यासोबत काय झालं? संध्याकाळचे साधारण 7 वाजले होते. थंड हवा वाहायला लागली होती. आकाशात काळ्या ढगांनी स्थिरावण्यास सुरुवात केली आणि तेवढ्यात गावातल्या टॉवरजवळ शोधायला गेलेल्या काही लोकांचा आवाज दुरून आला, अहो इकडे या, काहीतरी दिसतंय. सगळे धावत तिकडे पोहोचले. गावातला तो टॉवर एकांतात झाडाझुडपांनी वेढलेला. टॉर्चची प्रकाशरेषा जसजशी झुडपांच्या दिशेने सरकत होती
तसतशी लोकांच्या छातीत धडधड वाढत होती. आणि अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात एक दृश्य दिसलं, जे पाहून सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्या झुडपात ती चिमुकली शांत पडलेली होती, जणू काही देवळात झोपल्यासारखी स्थिर. पण तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं. क्षणभर गाव गप्प झाला. वाऱ्याचा आवाजही थांबला. फक्त एकच आवाज ऐकू येत होता, तिच्या आईचा हंबरडा. त्या क्षणी गावातली शांतता रागात बदलली. दुःख संतापात पेटलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात एकच मागणी पेटली, त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. फोन केले गेले. पोलीस पळत पळत आले. घटनास्थळावर पंचनामा झाला. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता फक्त एकच प्रश्न, असं निर्दोष बाळ कोण घेऊन गेलं आणि का? गावातल्या प्रत्येक हृदयात तीव्र वेदना उसळली होती. तो टॉवर, ती झुडपं आणि तिचं शांत पडलेलं शरीर, हे दृश्य कोणाच्या डोळ्यातून जात नव्हतं. गावात आता रात्रीच्या अंधारापेक्षा गडद अंधार मनात उतरला होता. त्या रात्रीनं डोंगराळे गावाचं स्वरूपच बदललं होतं. भीती, दुःख आणि संताप या भावना जणू गावभर पसरल्या होत्या. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला, पण गावकऱ्यांचा संताप मात्र थांबणारा नव्हता. आमचं बाळ एवढ्या छोट्या वयात, हा प्रश्न प्रत्येकाच्या छातीत धगधगत होता. रात्रभर लोकांना झोप लागली नाही. कधी शोक, कधी राग. गावातलं वातावरण जणू जिवंत जखमेप्रमाणे दुखत होतं. सकाळ झाली, पण गावातला सूर्य आज उजळून निघाला नाही. थकलेले चेहरे, सुजलेले डोळे, शांत घर. सगळीकडे एकच भावना, अन्यायाचा बदला हवा. आई तर पूर्णपणे कोसळली होती. तिला काही समजत नव्हतं. एक क्षण ती शांत बसायची, तर दुसऱ्या क्षणी बाळाचं नाव घेत रडत रडत अंगणात धावत जायची. जणू अजूनही तिला विश्वास बसत नव्हता की तिचं लहानसं फूल आता परतणार नाही. महिलांनी गावात एकत्र येत हातात हात घेऊन फक्त एकच घोषणा केली, आमच्या मुलींवर जर असा धोका असेल तर आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी थेट रस्ता पकडला. हा रस्ता म्हणजे मालेगाव कुसुंबा हा मोठा महामार्ग. सकाळीच महिलांनी रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन सुरू केलं. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर फक्त तीव्र वेदना आणि न्यायाची मागणी होती. गावकऱ्यांनी टायर जाळले. रस्त्यावर ट्रॅफिक जमली. लोक मोठ्या प्रमाणात जमू लागले. प्रत्येक जण आक्रोश करत होता. अशा लोकांना कुठेच शिक्षा मिळत नाही, म्हणून असे प्रकार वाढतात. आमची मुलं सुरक्षित नाहीत. महिला तर अगदी आघाडीवर होत्या. कोणाचं कुंकू ओलांडलं होतं, कोणाचे केस सैल झाले होते, पण त्यांचे डोळे मात्र एखाद्या भयानक ज्वाळेसारखे पेटले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. महामार्गावर 10-1200 लोक बसले होते. कोणी शांत बसलेलं नव्हतं. प्रत्येकाच्या मनात एकच हळहळ होती, ती लहान चिमुकली, जिचं हसू आता कायमचं हरवलं होतं. या सगळ्या संतापात एकच प्रश्न सतत घुमत होता, ही मुलगी एवढ्या निर्दयपणे कुणी नेली आणि का? तिचं काय चुकलं होतं? लोकांचा आवाज वाढत चालला होता. पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांची वेदना इतकी खोल होती की कुणाच्या शब्दांनी ती शांत होणारी नव्हती. एक एक करून अधिकारी आले. चर्चा झाली. आश्वासनं दिली गेली. पण गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त एकच मागणी धगधगत राहिली, आमच्या बाळाचं जे झालं ते पुन्हा कधीच कोणाच्याही मुलीला होऊ नये. तेवढ्यात तपासाच्या बातम्या गावात येऊ लागल्या. संशय, चौकशी आणि एका नावाकडे वाढत गेलेली बोटं. गावाचा राग आता एका दिशेने वळू लागला होता. पण कुटुंबासाठी मात्र ही तर अजूनही त्या दुःस्वप्नाची सुरुवात होती. महामार्गावरील आंदोलन, पोलिसांची धावपळ, लोकांचा संताप. या गोंधळात एकही क्षण असा नव्हता की चिमुकलीचं नाव कोणी विसरलं असेल. गावातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक अंगणात त्या निरागस चेहऱ्याचं हसू अजूनही उमटलेलं होतं. पोलिसांच्या तपासाचा वेग वाढला. गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी आणि पोलिसांनी मिळून संशयाच्या दिशेने शोध घेतला.
काही वेळात एक नाव स्पष्ट झालं आणि त्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरची वेदना रागात बदलू लागली. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची बातमी गावात आली, पण त्या बातमीने गावातील अदृश्य झालेली नाजूक परी आईच्या मिठीत परत कोणीही आणून देऊ शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळ जरा उशिरा उजाडल्यासारखी वाटत होती, कारण गावातला प्रत्येक माणूस रडत थकला होता. मुलीचा मृतदेह अखेर कुटुंबाला देण्यात आला. आईचे हात थरथरत होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिचे कोमल नाजूक बाळ आता तिच्या मिठीत येणार नाही. आई हलकेच अतिशय प्रेमाने म्हणाली, "बाळा उठ, आपण घरी जाऊया." पण ती शांत होती. त्या शांततेने आईचा संसार पाडून ठेवला. गावातून निघालेली ती अंतिम मिरवणूक स्मशानभूमीकडे पाहायला संपूर्ण गाव जमा झाला. एवढ्या छोट्या चिमुकलेच्या अंत्ययात्रेत असं दुःख पसरलं होतं की वादळही थांबून ऐकत असेल असं वाटत होतं. जिथं तिचं हसू घुमायचं तिथं आज शांतता होती. स्मशानभूमीत लोकांनी फुलं टाकली, नमस्कार केला, पण एक क्षण असाही होता की ज्यावेळी गावातल्या एका वृद्ध आजीनं रडत रडत म्हटलं, "देवा, एवढं निरागस बाळ, तिचा काय दोष होता?" ते एका वाक्याने सगळ्यांचे डोळे भरून आले. अंत्यसंस्कार पूर्ण झाले. धुराचा लोट आकाशात विरत गेला आणि त्या धुराबरोबर एका घराचं विश्वही उडून गेलं. त्या क्षणी गावात एकच निर्धार निर्माण झाला, ही शेवटची घटना असेल. आता कोणत्याही मुलीला भीती नसेल. आपलं गाव, आपली मुलं आपणच सुरक्षित ठेवू. गावकरी एकत्र आले. महिला पुढे आल्या. तरुणांनी रात्रीच्या गस्तीसाठी तयारी दाखवली. शाळा, अंगणवाडी, रस्ते सगळीकडे नवीन नियम, नवीन काळजी, नवीन जागरूकता. त्या चिमुकलीचं हसू परत येऊ शकत नव्हतं, पण तिच्या नावानं गावाला नवी ताकद मिळाली. कथेचा शेवट एकच. एखाद्या निरागस जीवावर झालेला दुर्दैवी अन्याय पूर्ण गावाला एका नवीन जागृतीची सुरुवात बनून गेला आणि आकाशाकडे जात असलेल्या धुरात एक हसू जणू कुजबुजलं. मला पुन्हा कोणीही दुखावणार नाही, कारण तुम्ही जागे झाला आहात.